पाईट तालुका खेड येथे श्री क्षेत्र कुंडेश्वराच्या दर्शनासाठी जात असताना महिलांना घेऊन जाणारी पिकअप गाडी खोल दरीत कोसळून झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले। खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी घटनास्थळी धाव घेत शासनाकडून मदतीची मागणी केली होती। त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी तातडीने दखल घेऊन प्रशासनाला याबाबत सूचना दिल्या होत्या। दरम्यान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दुर्घटनेत प्राण गमावलेल्या माता भगिनींना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मृतांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त केली आहे। अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेत तसेच अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात यावी यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। या कठीण प्रसंगात शासन त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे। शोकसंदेशात उपमुख्यमंत्री पवार म्हणतात की पाईट येथे झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रशासन, पोलीस व आरोग्य विभागाने तातडीने बचाव आणि मदत कार्य सुरू केले। जखमींना जवळच्या शासकीय तसेच खासगी रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत। जखमींना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत आणि उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदत आणि बचाव कार्य वेगाने पार पाडण्याचे आदेश दिले आहेत। मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे 4 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे। राज्य शासन या संकट काळात अपघातग्रस्त आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटले आहे। त्याच्यानुसार 10 महिला याच्यामध्ये मयत झालेल्या आहेत आणि आमच्याकडे त्यांना मदतीचं काम करण्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत।